हो इथं पोपटी केलेली आम्ही. हाय हॅलो नमस्कार, मी काजल, तुमचं मिसेस कलाप्रेमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आत्ता मी आहे शेतामध्ये. भाज्या काकांनी लावल्या होत्या लास्ट टाईमला, मग त्या कुठपर्यंत आलेल्या आहेत तर ते बघण्यासाठी मी आलेली आहे. आणि जर घेण्यासारख्या भाज्या असतील तर मी आज घेणार आहे, त्यासाठी मी पिशवी पण आणलेली आहे. तर चला बघूयात आपण. हा जो आहे हा हिरवा माठ आहे आणि हा बाजूला येतो लाल माठ आहे. त्यांनी ह्यावेळेस तरी वांगेचं लावलेलं नाही आहे. ह्या पूर्ण बांधण आहे ना, लास्ट टाईमला वांगे लावले तिथे. पुढे बघूया आपण. या हे जे समोर घर दिसतंय तुम्हाला, हे इथे जे शेती करतात त्या काकांचं घर आहे. कोथिंबीर लावलेली इथे, एवढी हिरवी गार आणि ताजी कोथिंबीर आहे बघा. इथं कोण आहे पण बाबा वगैरे कोण दिसतच नाहीये. घेतली असते तोडून थोडी. कसं आहे मुंबईमध्ये राहून गावचं फील. बाबा आहेत का आपण बघूया पुढे. मेन त्यांना शोधलं पाहिजे. मी लास्ट टाइम तिकडे नेलेलं ना तुम्हाला. हिरवा माठ भरपूर लावला यंदा काकांनी. पुढे जाऊ का ए बाबा, पुढे आहे का जायला? असं जायला आहे का? असं आहे ना जायला? तिकडून जाऊ का? तिकडून असं जा म्हणता येतं. कुठून? इथनं आहे. चल बर थांब, बघतो. मुळा आहे, मुळा. हा बहुतेक मुळा लावलाय ह्या वेळेस. आपण त्या काकांनाच विचारू. काका काम करतायत सध्या. या पुढे या. मागच्या वेळेस सारखं भाज्या काही दिसत नाही मला. मागच्या हे अख्खं मिरच्यांचं होतं अर्धा आणि अर्धा भेंड्यांचं होतं. बाबा काय करताय हो? कशासाठी? कुठे आहेत गुरं तुमची? गवतच लावलंय का? त्यावेळेस सगळं गवतच लावलंय. मग तुमचं आणि त्यांचं एकच आहे? एक माझा मुलगा आहे. तो म्हणजे ते मुलगा आहेत का तुमचा? तो मुलगा आहे माझा. होय. मागच्या वर्षी दिसलं नाही मग आम्ही आलेलो तेव्हा. कोण? आम्ही आलेलो लास्ट टाइमला भाज्या घ्यायला, तेव्हा तुम्ही नाही दिसला. मी गेलो असेल कुठेतरी. मी वेळेवर असतो. मी भाजी नांदेत नाही लागत. माझा येऊ काम. किती गुरं आहेत तुमच्याकडे? 7 आहेत. 7 आहेत. गाई का म्हशी? तेच बघायला आलेलो, म्हटलं मागच्या वेळी आलेत का नाही भाज्या म्हटलं बघून यावे. दुधी आहे का आता? दुधीच म्हणते काय? मुळा आहे, कोथिंबीर आहे, मेथी आहे, चवळे आहे. मेथी पण आहे. चालेल ना मग व्हिडिओ काढला तर? काढा ना. शेतातली हिरवी हिरवी कोथिंबीर, अजून मुळा आहे आणि काय चवळी पण आहे ना.
चवले आहे, चवळी, मेथी. मेथी. मेथी ही आहे का? ती मेथी आहे. सगळ्या 10-10 रुपयाला गड्ड्या. कोथमिरीची एक गड्डी घेऊया. मध्ये 3 आले, 3 येतात 10 रुपयामध्ये येते. मध्ये 10 रुपयात 3. काय म्हटलात मावशी? आम्ही सातारचे. इथे समोर बिल्डिंग आहे ना? हा, हे काय समोरची बिल्डिंग ही. हा, मागच्या वेळेस पण नेलेला ना, त्या दिवशी आम्ही राऊंड मारला होता. जवळ किती महिना झाला असेल ना. मला वाटलं व्हिडिओ काढायला आलेत काय. आपला युट्यूबला चॅनल आहे ना, चॅनल त्याच्यावर टाकतात. त्याच्यावरती. हा, कळ. आम्हाला माहित नव्हतं इथे भाजी वगैरे लावतात. आमच्या सोसायटी मधल्या बायका आलेल्यात ना, त्यांनी मला सांगितलं, म्हणून म्हटलं चला. मेथी तोडून झालेली आहे माझ्या बघा. फ्रेश भाजी आहे आणि मेन गोष्ट शेतातली भाजी आहे. मी आता हिरवा माठ तोडते. शेतामध्ये मी पहिल्यांदा काम करत असेल. काम म्हणजे मी भाज्या माझ्यासाठी तोडते, पण पहिल्यांदाच तोडत असेल. मी याच्या अगोदर कधी शेतामध्ये गेलेली नाही आहे. फर्स्ट टाईम आहे. माझा हा ब्लॉग जर माझी आई बघेल तर खुश होईल. म्हणून गेला काही जमत नाही तर या शेतात गेले भाज्या तोडायला. जरा बघू दे आहेत का अजून. त्याने मस्त असं मांडव घातलाय दुधीसाठी. तर आपण दुधी तोडू पहिल्यांदा बघू कुठे कुठे आहेत अजून. आतमध्ये या. हे बघा, तोडते. तोडू का? कौला कौला. तो एक घेऊया ना, 2 बजेल. पुढं आहे दुधीच आहे, पण असं कसं आकार आहे त्याचा. चला या या दर या या. या 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 या. काय करा नो कागा चिकन आहे ना. सिनू. या या या. वो डोळे किती सुंदर आहेत हो त्याचे. मग ये ये. बाप्पा गेलं वाटतं. ये ये ये. चल या. दर 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 लवकर या. तब्येत तरी कमी झाली त्याची. भाजी बांधण्यासाठी जुगाड आहे. हे गवत आहे. पेंढा ना. पेंढा मी गवत बोलले. हे असं
बघा ही एक पेंडी हिरव्या मठची, हे 2 पेंड्या मेथीच्या, एवढं आणि हे घेतलं 90 रुपये. मला खूप फरक पडतं. हा. तेच डाळ पिठा परत. चला धन्यवाद मावशी. चला काका चला. सांगा जरा इकडं हा सांगतो. 4 वाजता कधी पण आलं ना हा आता या मका झाल्यावर भेंडी झाल्यावर किती दिवस जातील तरी आता त्याला? मका होला. मका आणि भेंडीतला वगैरे किती दिवस? मी एका आता चालू होईल 15 चालू होईल. हा ना, आणि हे कुठे लावलंय? आवळीची पानं आता बारीक मिळते बारीक बारीक फुटलेत ना? आता उन्हाची होत नाही ती. 10 दिवसात होईल भेंडी वगैरे नाही ना? मग भेंडी होईल 15 दिवसात. 15 दिवसात ना भेंडी होईल, मिरची होईल, वांगी होईल. होतील ना? अशी फिरी टाकायची झाल्यावर माहीत पडू. हा चला बाय बाय. मेथी बिथी आहे. हा चलो घर पे. तर आत्ताच मी शेतातून आलेली आहे आणि अत्यंत नैसर्गिक पद्धतीने शेती केली जाते इथे आणि मार्केटमधल्या रेटपेक्षा कमी रेटमध्ये आपल्याला ही भाजी पडलेली आहे आज. आणि आता आपण अजून एक 15 दिवसांनी शेतामध्ये जाणार आहे, कारण की त्यांनी अजून वांगी, वाल, परत पालक, भेंडी, बऱ्यापैकी अजून भाज्या लावलेल्या आहेत. त्या अजून एवढ्या व्यवस्थित आलेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे 15 दिवसानंतर आपला राऊंड तिथे होणारच आहे. तेव्हा पण मी तुम्हाला तो ब्लॉगमध्ये दाखवेन कसं आहे ते. आता सध्या मी आणलेली आहे कोथिंबीर. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलेलंच आहे, पण मला कोथिंबीरीची जुडी 10 रुपयाला पडली, त्यामुळे मी 2 आणलेले आहेत. परत मेथीच्या पण भेंडी मला 10 रुपयाला पडली, त्यामुळे मी 2 आणलेले आहेत. ही दुधी आणलेली आहे आणि मुळा. आता सध्या एवढ्याच भाज्या होत्या. तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी अजून तुम्हाला दाखवणार आहे. तर आत्ताचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता सध्या बाय बाय.